आज मी इथे उभी आहे महायुतीचा उमेदवार म्हणून. फक्त उमेदवार म्हणूनच नाही तर एक अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची जबाबदारी घेऊन. दादा गेले पण त्यांची स्वप्न अजून जिवंत आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज रणांगणामध्ये उतरलेली आहे. हो, ही लढाई सोपी नाही, पण मी एकटी नाही, कारण मला विश्वास आहे माझ्या मागे तुम्हा सर्व बारामतीकरांची ताकद उभी आहे. ही माती माझी आहे, तुम्ही माणसं माझी आहात आणि तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास आहे. आज मी तुमच्याकडे केवळ मत मागायला इथे उभी राहिलेली नाही, मी तुमच्याकडं नातं टिकवायला आलेले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. खरं सांगायचं तर माझं दुःख मोठं आहे. माझं तर सर्वस्व हरपलंय, पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचं स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी, या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून तुमच्या सर्वांच्या आधारानं मी पुढे चालत राहण्याचा निर्धार केलेला आहे. मी आपल्याला माहिती आहे की नेहमीच सांगत आले की आदरणीय दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा, त्यांच्या विकासाचा आणि त्यांच्या कार्याचा